काय सांगाल दादासाहेब, एकीकडे अजितदादांच्या पक्षात असलेले तुम्ही आज मात्र भाजपाला माढा तालुक्यामध्ये थेट पाठिंबा दर्शवता. आज उद्या 7 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं साठे गटाची काय भूमिका असावी यासाठीची कार्यकर्त्याची बैठक गेल्या 3 दिवस झाला आम्ही कार्यकर्त्याच्या बैठका त्या ठिकाणी घेतो आहे. परवा दिवशी नगरसेवकांची बैठक झाली, काल कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक झाली आणि आज या तालुक्यातल्या पार्टीच्या गटाच्या गावोगावच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली. आम्ही अजितदादा गटाचं काम विधानसभेमध्ये केलं आहे. आजही आम्ही आहोत. अजितदादासुद्धा महायुतीमध्ये आहेत, त्यामुळे आम्ही आज वेगळं असं काय आहे असं वाटायचं काही कारण नाही. सरकारमध्ये दादांचा गट आहेच. गट आहे, मात्र आता पक्षप्रवेशाच्या अगोदर थेट घड्याळाला पाठिंबा देण्याऐवजी आपला थेट जो आहे तो भाजपला पाठिंबा जातोय. त्यामुळे पक्षप्रवेश वगैरे बीजेपीमध्ये कधी होणार आहे किंवा ज्या वेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस आमच्या अजितदादा गटाच्या जिल्हाध्यक्षांनी आम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला जे काही सोयीचं असेल त्या अनुषंगाने तुम्ही त्या स्तरावरती निर्णय घ्या आणि त्यामुळे आम्ही भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. दादासाहेब, नेमकं काय घडलं असं की अचानक राष्ट्रवादी सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत, माढ्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेले आहे. अचानक नेमकं असं काय घडलं की माढा तालुक्यातल्या राष्ट्रवादीमध्ये तुम्ही वेगळा निर्णय तुम्हाला घ्यावा लागतोय, कुठेतरी तुम्हाला विचारात घेतलं जात नाही अशी परिस्थिती आहे का? माढा तालुक्यातल्या अजितदादा गटामध्ये फूट पडले असं म्हणता येणार नाही, कारण आपण बघितलं विधानसभेच्या माध्यमातून आम्ही अजितदादांच्या गटाकडून लढलो. जी कोणी मंडळी आहे ते पवारसाहेबांच्या तुतारी पक्षाकडून लढले असल्या कारणानं ते ह्या गटात होते आणि वेगळा गट असं म्हणायचं काही कारण नाही. नाही, पण ही अनपेक्षित म्हणजे आता भाजपमध्ये तुमचा प्रवेश होणार आहे की तुम्ही अजितदादा गटातच पक्षातच राहून पाठिंबा दर्शवता? त्याला इलेक्शन नंतर ठरवता येईल ना पुढं, ते आज काही ठरवलेलं नाही. पण आज साठे पार्टी या तालुक्यामध्ये भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आणि भाजप पुरस्कृत एका पंचायत समितीमध्ये आहे गणामध्ये आहेत, त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी साठे पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागणार आहेत. कुठं तर विचारात आमदार खासदारांनी कुठंतर उमेदवारी डावलली, कुठंतर यामुळं तुम्ही कुठंतर स्वाभिमान हे होऊन कुठंतर तुम्ही ताकद दाखवण्यासाठी हा वेगळा निर्णय? नाही ना, ताकद तर साठे गटाची आहेच. कारण सहकारमर्शी कैलासवासी गणपतराव साठेंनी निर्माण केलेली ताकद जी आहे, जो सहकारमर्शीने वाढवला, या जिल्ह्यातली जनता शेतकरी त्या काळी गरज होती सहकार त्यांना मदतीची, ती मदत त्यांनी दिली असल्या कारणानं ताकद दाखवायसाठी म्हणून नाही. आपण जर बघितलं तर या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी परवा एक वक्तव्य केलं की त्या तालुक्यातले जे घराणे आहेत त्या घराण्यांच्या विरोधामध्ये आम्ही आहोत. मग ते घराणी कोण? त्यामध्ये आमचाही समावेश आहे. कारण तिकिटाच्या बाबतीत जे काही झालं ते आपण बघितलं, मग त्यासाठी म्हणून आम्ही आज भाजपला पाठिंबा देतोय. त्या अनुषंगानं जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत अभिजित पाटील यांच्याशी तुमचा काही संपर्क झालेला होता का, किंवा त्यांच्याशी काही चर्चा निवडणुकीच्या आधी झालेली संपर्क झाला होता की काय त्यांची नेमकी भूमिका होती? तुम्ही तिकीट मागितलेलं होतं अशी माहिती आमच्याकडे येते. आम्ही त्यावेळेस पहिल्यांदा प्रक्रिया चालू झाल्यानंतर आमच्या जिल्हाध्यक्षांनी उमेश पाटलांनी सांगितलं होतं की तुम्ही खासदारांना जाऊन भेटा, त्या स्तरावरती निर्णय आहेत. आम्ही त्याप्रमाणे खासदारांना भेटलो, खासदारांनी आमचं ऐकून घेतलं आणि कशा पद्धतीनं सीट शेअरिंग झालं पाहिजे या तालुक्यातलं सगळ्यांचं समाधान होईल अशी परिस्थिती नाही, पण त्या पद्धतीनं सीट शेअरिंग आम्ही मग काय 2 जिल्हा परिषदेच्या गटाच्या जागा आणि 3 पंचायत समिती अशा 5च जागा त्यांना त्यावेळी मागितल्या. पण नंतरच्या काळात काही राज्यस्तरावरून काही निर्णय झाले, त्या निर्णयामध्ये तिकीट वाटपाचे अधिकार त्या ठिकाणी आमदार खासदारांना गेले. त्या दरम्यान पुन्हा अध्यक्षांचा फोन झाला की तुम्ही आमदारांनाही भेटा. मग आमदारांनी आम्ही त्या ठिकाणी भेटलो होतो, त्यांनी ऐकून घेतलं होतं. आम्ही आमच्या बाजूने काही जागा मागितल्या होत्या, ते झालं नाही. बाळासाहेब, काय सांगाल, एकीकडे गत निवडणुकीवेळी जे आपल्या विरोधात होते त्यांचाच आज पाठिंबा येतोय आपल्याला, काय एकंदरीत पाहिजे? या निवडणुकीच्या माध्यमातून आदरणीय दादासाहेब साठे यांनी मला साठे कुटुंबाचा पाठिंबा दिला आहे. तर नक्कीच या निवडणुकीमध्ये ते एक मोठ्या भावाची भूमिका या निवडणुकीमध्ये पार पाडतात आणि त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. तर विजयाचा मार्ग सुकर होईल असं वाटतं? हो, नक्कीच या दादासाहेबांच्या पाठिंब्यामुळे विजयाचा मार्ग खरंच सुकर होईल याची अपेक्षा आहे आणि होईल तो. विजयाची विश्वास तुम्ही व्यक्त केलेला आहे. प्रचाराची रणनीती आता पुढच्या काळात तुमची कशी असेल? उरलेले 4 दिवस आता प्रचाराला उरले आहेत, कसं नेमकं नियोजन तुमचं असणार आहे? आता पाठीमागच्या काळामध्ये प्रचार तर आता म्हणजे आमचा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 राऊंड प्रत्येक सभा झालेल्या आहेत. नक्कीच येत्या काळामध्ये राहिलेल्या 4 दिवसामध्ये आदरणीय दादासाहेब असतील, वहिनीसाहेब आहेत, यांना सर्वांना या भागातील आपापल्या गटामध्ये त्यांना तालुक्याचं बघायचं असल्यामुळे या प्रत्येक गटामध्ये फिरून
त्यांनाही सांगावं लागणार आहे की आम्ही सोबत का आहे आणि कशासाठी आहोत, आणि ते नक्कीच आमच्याबरोबर येऊन त्यांच्या एकंदरीत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून सर्व उमेदवार निवडून आणतील. कसं हे आता जे तुम्ही एकत्र आहात हे कायमस्वरूपी राहील का कसं? नक्कीच हे आम्ही कायमस्वरूपी टिकवण्याचा प्रयत्न करू. आणि युवा आम्ही दोघंही समविचारी असल्यामुळं आम्ही 2012ला पण निवडणूक लढलो होतो. त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही एकत्र काम करतो आहे आणि त्याचाच एक परिपाठ म्हणून इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही नक्कीच एकत्र राहू.